स्वानंदी, मला माहित नाही मी आपल्या बाळाला श्रीमंतीचं ऐशो आरामाचं आयुष्य देऊ शकेल की नाही, आपण मला याची खात्री आहे की मी आपल्या बाळाचं चांगलं संगोपन करेल, त्याला चांगलं शिक्षण देईल आणि तुम्ही त्याच्यावर केलेले चांगले संस्कार त्याला स्वावलंबी स्वाभिमानी बनवेल। मणिसराव, चांगला संगोपन आणि चांगले संस्कार मुलांना एक उत्तम नागरिक बनवतात। श्रीमंती आणि ऐशोआराम मुलांना बाह्य रूपाने सुंदर बनवतात, पण त्यांचे विचार, त्यांचं मन सुंदर बनवायचं असेल तर संस्कार चांगलेच लागतात। आणि प्रत्येक कपलची व्हॅलेंटाईन डेची एक संकल्पना असते। तुमची ही संकल्पना खूप युनिक आणि सुंदर आहे, मला तर खूप आवडली। आपल्या बाळालाही नक्कीच आवडेल, तो कायम लक्षात ठेवेल। मणिसर, आपल्या बाळासाठी त्याचे बाबाच त्याचे सुपर हिरो असतील। अरे वा, झाड लावताय आणि ते पण जोडीने? हा, आज व्हॅलेंटाईन डे ना, तर मग त्याच्या मुहूर्तावर झाड लावलं। हा बरोबर आहे, व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून झाड लावलं, खूप छान कल्पना आहे। मी काहीतरी द्यायला आले ते विसरले, माझी पर्स घेऊन येशील? कुठे, रूम मध्ये? हा आलेच। संजय, श्रेयस आणि तारा कुठे आहेत? दोघे बाहेर गेलेत का? भाऊजी नुसते बाहेर नाही गेले तर पार्टीला गेलेत, पार्टीला। कॉफी घ्या, ही संजयचीच आयडी आहे बरं का। अहो भाऊजी, क्लब मधून पासेस मिळाले होते व्हॅलेंटाईन डेच्या पार्टीचे, म्हटलं चला 4 क्षण सुखाचे जातील दोघांचे। पण हे आणखी किती दिवस चालू राहणार आहे? तारा आहे, आराध्या नाहीये, लपंडाव जीव घेणं आहे दोघांसाठी। श्रेयस आता पूर्णपणे बरा झालाय, त्याला सत्य सांगावं की ही तारा आहे म्हणून, आराध्या नाही। भाऊजी, कधी आणि कसं सांगायचं, हाच तर मोठा पेच आहे ना। म्हणजे श्रेयसला कुठलाही मानसिक त्रास होता कामा नये असं आपल्याला डॉक्टरांनी बजावून सांगितलंय। हो, श्रेयससाठी हे 2 धक्के असणार आहेत। आराध्या या जगातच नाहीये आणि तिच्यासारखी हुबेहूब दिसणारी तारा आराध्या म्हणून वावरते, जिला श्रेयस आराध्या समजतोय। बापरे, हे वाटतं तितकं सोपं नाहीये। मणी, अरे झाड लावलंस ठीक आहे, पण आज व्हॅलेंटाईन डे आहे, प्रेमाचा दिवस, आणि हा दिवस सेलिब्रेट करायचा असतो। काही प्लॅन केलंस? नाही, काही नाही, म्हणजे मला ऑकवर्ड होतं असं प्रेमाचं वगैरे बोलायचं म्हटलं तर मला